गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज या सब्जेक्टमधला पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण वेब डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट पाहणार आहोत. कारण बेसिकली जे काही तुमचं जावास्क्रिप्ट आहेत तर ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत. स्क्रिप्टिंग लँग्वेज जर आपण म्हटलं तर स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये काय होतं की we embed some content inside the HTML. HTML is nothing but the hypertext markup language. That means he mark up the text and that language support to the browser. That means browser can interpret the content of HTML tag and display result on the browser. But when we design applications or when we design a website with HTML, these websites are the static. Static is nothing but the content of this website is as it is. There is no म्हणजे आपण म्हणतो की त्या कंटेंटला कुठल्याही प्रकारचं आपण मॉडिफिकेशन करू शकत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज होत नाहीत. अशा प्रकारची जी वेबसाईट असते त्याला आपण एक स्टॅटिक वेबसाईट म्हणतो, जे की आपण HTML थ्रू काय करतो, क्रिएट करतो. ओके, तर आता ही जी काही HTMLची जी वेबसाईट आहेत तर त्याला जर आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह आणि एक इंटरॅक्टिव्ह वेबसाईट आपल्याला क्रिएट करायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो की त्याच्यामध्ये स्क्रिप्ट इन्क्लूड करतो. तर ती स्क्रिप्ट जी आहे तर त्या स्क्रिप्टला म्हणतो आपण जावा स्क्रिप्ट लँग्वेज, जे की आपण या ठिकाणी आता स्टडी करणार आहोत. बरेच स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत जे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेबसाईट्स डेव्हलपमेंटसाठी यूज करतो. जसं की PHP आहेत, jQuery आहेत. ही अशा बऱ्याच वेबसाईट डेव्हलपमेंटच्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत. त्याच्यापैकीच आपण जावास्क्रिप्ट ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्या ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत किंवा ह्या सब्जेक्टमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण स्टार्ट करण्याच्या आधी जो काही आपला पहिला युनिट आहे बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज, तर तो चॅप्टर आपलं कंप्लीट झाल्यानंतर जोही काही चॅप्टर आपण स्टडी करू ते कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काही आउटकम्स मिळतात. दॅट मीन्स वी गेट सम returns from that chapter, means what we learn from that chapter. So when we covered this chapter, then we get some knowledge regarding to the create an object to solve a given problem. Means whatever problems which is related to the JavaScript we solve with the help of that knowledge we have to get from this chapter. Okay, so create an object to solve given problems. नेक्स्ट इज टू डेव्हलप अ जावास्क्रिप्ट टू इम्प्लिमेंट स्विच केस स्टेटमेंट फॉर अ गिवन प्रॉब्लेम्स. म्हणजे आपल्याला जेव्हा हा चॅप्टर कंप्लीट होईल तर तेव्हा मला हे पण समजेल की जे काही आपले स्विच केसेस आहेत त्या स्विच केसेस थ्रू आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करू शकतो युझिंग अ जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर थर्ड जर आपण पाहिलं तर आपण डेव्हलप करू शकतो लूपिंग स्टेटमेंट किंवा एक इटरेटिव्ह प्रॉब्लेम्स आपण त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. कधी, जेव्हा आपण हा पूर्ण चॅप्टर काय करूत की कंप्लीट करूत. फोर्थ जर आपण बघितलं तर डिस्प्ले द प्रॉपर्टीज ऑफ ए गिवन ऑब्जेक्ट युझिंग गेटर अँड सेटर मेथड. आता हे गिवन गेटर आणि सेटर मेथड जे आहेत त्याच्या थ्रू आपण जे काही प्रॉपर्टीज असतील तुमच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत ऑब्जेक्ट्सच्या तर त्या प्रॉपर्टीज आपण डिस्प्ले करू शकतो. कशा थ्रू, तर गेटर अँड सेटर मेथड. कधी, जेव्हा आपलं हे कंप्लीट टॉपिक आपण कवर्ड करू. ठीक आहे. फिफ्थ जर आपण बघितलं डेव्हलप बेसिक प्रोग्राम युझिंग जावास्क्रिप्ट फीचर्स टू सॉल्व द गिवन प्रॉब्लेम्स. आता जावास्क्रिप्ट आपल्याला वाईडली असे फीचर्स प्रोव्हाइड करतात, खूप सारे फीचर्स आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. तर त्या फीचर्स थ्रू जे काही फीचर्स असतील जावास्क्रिप्टचे त्या फीचर्सचे इम्प्लिमेंटेशन्स म्हणजे त्यांचे प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंटेशन्स आपण करूत जेव्हा आपला हा फर्स्ट टॉपिक काय होईल की कंप्लीट होईल. ओके, तर हे सगळे युनिट आउटकम्स आहेत. हे काय आहेत की युनिट आउटकम्स. हे कधी आपल्याला अंडरस्टँड होईल, जेव्हा आपण हे टॉपिक काय करूत की कंप्लीट अंडरस्टँड करूत. ओके, सो नेक्स्ट तर आपण आपल्या टॉपिकसाठी सुरुवात करूत. पहिलं जर आपण पाहिलं तर इंट्रोडक्शन ऑफ जावास्क्रिप्ट. आता इंट्रोडक्शन ऑफ जावास्क्रिप्ट मीन्स नेमकं जावास्क्रिप्ट काय आहेत किंवा जावास्क्रिप्ट आपल्याला काय फीचर्स प्रोव्हाइड करतात किंवा जावास्क्रिप्टमध्ये काय नवीन आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. सो लेट सी. फर्स्ट इज द व्हॉट इज अ जावास्क्रिप्ट. सो जावास्क्रिप्ट इज व्हेरी पॉवरफुल क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. जावास्क्रिप्ट ही एक पॉवरफुल स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत आणि ती कशी आहेत, क्लायंट साईड आहेत. आता क्लायंट आणि सर्व्हर आपल्याला माहीत आहेत. क्लायंट हा काय करत असतो टू इनिशिएट द रिक्वेस्ट. क्लायंट काय करतो,
इनिशिएट करत असतो रिक्वेस्टला. म्हणजे जेही काही आपल्याला वेब पेज पाहिजे, जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की www.google.com ही एक वेबसाईट आहे, ती मला ॲक्सेस करायची आहे. तर ती ॲक्सेस करत असताना आपण जी रिक्वेस्ट इनिशिएट करणार तर ती कुठं करणार, आपल्या क्लायंट मशीनवर करणार. म्हणजे क्लायंट काय करते, त्याला तुमचा जो काही रिक्वेस्ट असेल त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून सर्व्हरकडे काय करतात की ट्रान्सफर करतात. सो JavaScript is a client-side scripting language. That means whenever we transfer the request over the network to access some data, then that request just send over the server and server provide the response in the form of code and transfer towards the client machine. म्हणजे काय करेल की जावा स्क्रिप्ट जो आहे ही क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळं तुमचे जे काही इंटरप्रिटेशन्स आहेत, म्हणजे तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल मी आता म्हटलं की google.com ही एक वेबसाईट आपल्याला पाहिजेत, ती आपल्याला ओपन करायची, तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, तर रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आपण जेव्हा सर्व्हरवर जाऊ तर सर्व्हर त्या वेबसाईटचा कोड आपल्या क्लायंट मशीनवर काय करेल की ट्रान्सफर करेल. आणि ते ट्रान्सफर केल्यानंतर तुमचा जो काही ब्राउझर आहेत तर तो ब्राउझर काय करेल की ती जी काही तुमची कोड आहेत त्या वेबसाईटचं त्याला इंटरप्रिट करून आपल्याला तो काय करेल की डिस्प्ले करेल. म्हणजेच या ठिकाणी काय होतं की तुमचा ब्राउझर जो असेल तो आपला कोड काय करत असतो की इंटरप्रिट करतो. आणि तो इंटरप्रिट करत असल्यामुळं तुमचा कोड हा क्लायंट मशीनवर एक्झिक्यूट होतो. याच्यामुळं आपण त्याला म्हणतो क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. दुसरं जर आपण बघितलं की जावास्क्रिप्ट इज मेनली यूज्ड फॉर इन्हान्सिंग द इंटरॅक्शन ऑफ युजर विथ वेब पेज. दॅट मीन्स जावास्क्रिप्ट जे आहेत इट एनहान्स द interaction. Interaction is nothing but we interact with the system. But how can we interact? We can interact with the browser. Means if you want to access websites, then we need some browsers. म्हणजे आपल्याला काय पाहिजेत, काही ब्राउझर्स त्या ठिकाणी पाहिजेत. So when we access that website through a browser, then we can interact with that website using some controls, and these controls can provided by the JavaScript. That means we design some interactive website using a JavaScript and provide a better look with the help of JavaScript. Okay. Third is the JavaScript is also been used widely in a game development and mobile application development. जसं आपण म्हणतो की JavaScript ही स्पेशली आधी डिझाईन केली होती कोणासाठी, तर आपल्या जे काही तुमचे वेबसाईट्स असतील तर ते वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी, जे वेब डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो. ओके. त्याच्यानंतर आपण जे काही जावास्क्रिप्ट आहेत ते बऱ्याच ठिकाणी गेम डेव्हलपमेंटसाठी काय करायला लागलो तर आपण यूज करायला लागलो. म्हणजेच काही ब्राउझर्स जे आहेत, आधी जे काही ब्राउझर्स होते तर जसं आपण म्हणतो की इंटरनेट एक्सप्लोरर आहेत, इंटरनेट एक्सप्लोरर 5 असतील, 4 असतील, 2 असतील, हे जे काही जुने व्हर्जन्स आहेत इंटरनेट एक्सप्लोररचे, तर ते इंटरनेट एक्सप्लोरर कुठल्याही प्रकारचे गेमला सपोर्ट करत नव्हते. पण आता जे काही लेटेस्ट वेब ब्राउझर्स आहेत, जसं आपण मॉझिला म्हणतो किंवा क्रोम म्हणतो, तर हे जे काही वेब ब्राउझर्स आहेत हे सगळे आपले जे काही ऑनलाईन गेम्स असतात तर त्या ऑनलाईन गेम्सला काय करतात की सपोर्ट करतात. म्हणजे ज्याला आपण ब्राउझरवर रन होणारे गेम्स म्हणतो. तर असे जे काही गेम्स असतील ते गेम्स आपण जावास्क्रिप्ट थ्रू काय करू शकतो की डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आपण सुद्धा, जे काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत ते मोबाईल ॲप्लिकेशन्स आपण कशामध्ये डेव्हलप करू शकतो, जावास्क्रिप्टमध्ये आपण डेव्हलप करू शकतो. समजेल. म्हणजे दीज आर द सम इंट्रोडक्शन अबाउट द जावास्क्रिप्ट. ओके. तर याच्यामध्ये आपण बघितलं की जावास्क्रिप्टचं इंट्रोडक्शन काय असेल किंवा त्याच्यामध्ये काय काय आपल्याला, म्हणजे जावास्क्रिप्ट नेमकी काय आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूत हिस्ट्री ऑफ जावास्क्रिप्ट. आता हिस्ट्री म्हटलं तर जावास्क्रिप्टला कोणी डेव्हलप केलं आणि कधी डेव्हलप झालं. तर जावास्क्रिप्ट ज्याने डेव्हलप केलं त्याचं नाव आहे ब्रँडन ईश. ब्रँडन ईश हा 1995मध्ये जावास्क्रिप्ट नावाची जे काही प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ती डेव्हलप केली. पण त्यावेळेस त्याचं नाव जावास्क्रिप्ट नव्हतं, त्यावेळेस त्याचं नाव होतं लाईव्हस्क्रिप्ट. म्हणजे काय त्याचं नाव, लाईव्हस्क्रिप्ट, जी की एका पॉप्युलर वेब ब्राउझरमध्ये यूज व्हायचं, ज्याचं नाव होतं नेटस्केप नॅव्हिगेटर. त्याला काय म्हणतो आपण, नेटस्केप नॅव्हिगेटर. नेटस्केप नॅव्हिगेटर हा एक ब्राउझर आहे. त्या ब्राउझरमध्ये म्हणजे 1995मध्ये हा ब्राउझर त्यावेळेस डेव्हलप झालं. त्या ब्राउझरमध्ये आपण जो काही तुमचं जावास्क्रिप्ट आहेत ती जावास्क्रिप्ट त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण रन करायचो. म्हणजेच कधी डेव्हलप झालं, 1995मध्ये. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट हे नाव त्याचं कसं पडलं, 1995मध्ये आपल्याला एक गोष्ट माहीत असेल की 1995मध्ये जावा ही लँग्वेजसुद्धा डेव्हलप झाली आहे.
म्हणजे जे काही जेम्स गॉसलिंग आहेत, त्या जेम्स गॉसलिंगनं जावा ही लँग्वेज डेव्हलप केली. त्यावेळेस जावा ही खूप फेमस लँग्वेज होती. तर त्याबरोबरच त्याचं इक्वॅलंट म्हणून त्यांनी जे काही ब्रँडन ईस्ट जो आहे, तर त्या ब्रँडन ईस्टनं सुद्धा आपली जी काही जावा स्क्रिप्ट आहेत, तर त्या जावा स्क्रिप्टचं नाव बदलून लाईव्ह स्क्रिप्टचं नाव बदलून त्यांनी काय केलं की जावा स्क्रिप्ट हे नाव त्याला ॲड केलं. द लँग्वेज इनिशियली कॉल लाईव्ह स्क्रिप्ट अँड वॉज लेटर रिनेम्ड ॲज अ जावा स्क्रिप्ट. म्हणजे त्याला आधी लाईव्ह स्क्रिप्ट पण म्हणायचेत, पण एक जावाचं नाव त्याला पुट केलं, त्याला जावा स्क्रिप्ट हे नाव दिलं गेलं. जावा स्क्रिप्ट जरी नाव असलं तरीही जावा आणि जावा स्क्रिप्ट ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीत, किंवा ते कुठल्याही प्रकारचं त्या दोघांचं एकमेकांसोबत कन्सल्ट नाही आहेत. म्हणजे जावा स्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत, आणि जे काही आपलं जावा ही आहेत, जावा ही एक म्हणजे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आपण ज्याला म्हणतो. आणि ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत, जे की आपण ब्राउझरमध्ये काय करतो की यूज करतो आणि त्याला एम्बेड करतो कशामध्ये, HTMLमध्ये, ज्याला आपण हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात येईल का? हिस्ट्री ऑफ जावा स्क्रिप्ट. ओके, नेक्स्ट जर आपण बघितलं की तुमचे जे काही जावा स्क्रिप्ट आहेत, ही जावा स्क्रिप्ट बऱ्याच ठिकाणी आपण त्याचं यूज करतो. तर त्याचं ॲप्लिकेशन्स आपल्याला थोडंसं या ठिकाणी बघावं लागेल की ॲप्लिकेशन्स ऑफ जावा स्क्रिप्ट. सो जावा स्क्रिप्ट वाईडली युज्ड इन अ म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आपण त्याला काय करतो की यूज करतो. खूप वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आपण त्याला वापरतो. ते सेक्टर्स आपण थोडंसं या ठिकाणी बघूत. जावा स्क्रिप्ट मेनली यूज होते वेबसाईट डिझायनिंगसाठी, जे काही वेब डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, तर ते वेब डेव्हलपमेंटसाठी. त्याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं की www.abc.com, कुठलंही एखादी वेबसाईट असेल, ती वेबसाईट जी की कशामध्ये डेव्हलप केलेली आहेत, आपल्या जावा स्क्रिप्टमध्ये आपण काय केलेत की डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं जर आपण ॲप्लिकेशन बघितलं तर वेब ॲप्लिकेशन्समध्ये आपण जावा स्क्रिप्टला काय करू शकतो की यूज करू शकतो. आता वेब ॲप्लिकेशन्समध्ये कुठलं, तर जसं की फॉर एक्झाम्पल गुगल मॅप आहेत. हे गुगल मॅप कशामध्ये डेव्हलप केल्या गेलेत, तर तुमच्या जावा स्क्रिप्टमध्ये काय केलं की डेव्हलप केल्या गेलेत. प्रेझेंटेशन आपण डिझाईन करू शकतो, जावा स्क्रिप्ट थ्रू आपण प्रेझेंटेशन डिझाईन करू शकतो. म्हणजेच युझिंग HTML5, म्हणजे तुमची जी काही वेबसाईट आहेत, तर त्या वेबसाईटला ॲज अ प्रेझेंटेशन्स म्हणून पण तुम्ही रिप्रेझेंट करू शकतात. पण ते करण्यासाठी आपल्याला reveal.js हे यूज करावं लागते. एक टूल आहेत जावा स्क्रिप्टचं reveal.js. युझिंग दॅट वी कन्वर्ट युअर वेबसाईट इन टू द प्रेझेंटेशन्स. ओके, next one is the server applications. Means with the help of JavaScript language, we develop some server applications like using a Node.js. Node.js also one framework of a JavaScript. म्हणजे JavaScriptचं एक फ्रेमवर्क आहे. With the help of that framework, we design some server applications also. Okay. Next is the web servers. We develop some web servers. Develop a web servers is nothing but we develop some applications we support for the web servers, and that application can develop with the help of Express.js. Express.js is also one tool. With the help of that tool, we design some applications which is run inside the web server. Okay. Next is the games. We develop some games using a HTML5. That HTML5 support to the some browsers, latest browsers like a Internet Explorer, Chrome, Firefox, then Avant. These are some browsers. Inside that browsers, we can run some browser supported games, and these games can design with the help of JavaScript. Okay, arts, we design some arts. Next is the smartwatches. We use smartwatches, or we develop some smartwatches, and these smartwatches need some programs, and these programs can create with the help of JavaScript. So here, popular smartwatch maker Pebble has created Pebble.js, a small JavaScript framework. It's a small JavaScript framework that allows a developer to create an application for the Pebble watches in a JavaScript. Pebble is one watch, and that watch needs some Pebble.js framework. With the help of that framework, we can design some applications which run inside that smartwatch. These are some applications of JavaScript. Okay, let's see another topic of JavaScript is features of JavaScript. JavaScript provide
various types of features or widely features provided by a JavaScript, and these features are, first is the lightweight. JavaScript is a lightweight because JavaScript is mainly designed for the browser only. म्हणजे जावास्क्रिप्ट ही लाईटवेट म्हणतो आपण कारण का की जावास्क्रिप्ट हे एक ब्राउझरसाठी डिझाईन केलेले आहे आणि ब्राउझरमध्ये आपण काय करतो की जस्ट इंटरप्रिट ऑल द कोड्स, जस्ट इंटरप्रिट ऑल द टॅग्स विच इज रिटन इनसाइड दॅट HTML as well as JavaScript. Okay. Then JavaScript is a dynamic typing. Second features is the dynamic typing. आता डायनॅमिक टायपिंग म्हणजेच काय की डायनॅमिक टायपिंगचा अर्थ होतो की जावास्क्रिप्ट सपोर्ट डायनॅमिक टायपिंग विच मीन्स टाईप ऑफ व्हेरिएबल आर डिफाईन्ड बेस्ड ऑन द स्टोर्ड व्हॅल्यूज. आता इथं लक्षात येतं आहे का की डायनॅमिक टायपिंगचा अर्थ काय होतो की बाबा जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल स्टोअर करतो, जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना आपल्याला काय करावं लागते की तो कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करेल हे आपल्याला आधी डिफाईन करावं लागते. जसं की आपण फॉर एक्झाम्पल म्हटलं की अदर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण म्हणतो की जसं की जावा आहेत, जावामध्ये आपण म्हटलं की इंट ऑफ ए. आता इंट ऑफ ए म्हटलं तर ए इज द व्हेरिएबल अँड इंट इज द डेटा टाईप. आता ए जो व्हेरिएबल आहे तर तो इंटिजर टाईपचा असल्यामुळं तो फक्त होल नंबर स्टोअर करेल. हे इनिशियली डिफाईन आहेत, पण आपल्या जावास्क्रिप्टमध्ये आपण डायनॅमिकली टाईप डिफाईन करतो. टाईप डिफाईन करतो म्हणजेच काय करतो की आपण व्हॅर कीवर्ड थ्रू व्हेरिएबलला काय करतो आपण डिक्लेअर करतो आणि व्हॅर कीवर्ड थ्रू जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू तर डिक्लेअर केल्यानंतर आपण डिफाईन करू शकत नाहीत की त्या व्हेरिएबलमध्ये कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर होईल. त्याच्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू काय होऊ शकते स्टोअर होऊ शकते. ते डिपेंड करते की आपण कुठली व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर करतो. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलं व्हॅर ए इक्वल्स टू 10 म्हणजेच काय की ए हा 10 नंबर स्टोअर करेल. त्याच्यानंतर व्हॅर बी इक्वल्स टू ABC म्हणजे हा स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करेल. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा टाईप डिफाईन नाहीत किंवा जसं की स्ट्रिंग आहेत, जसं की कॅर आहेत, जसं की इंट आहेत. आपण व्हॅर डिक्लेअर करून त्या व्हेरिएबलमध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू काय करू शकतो की आपण स्टोअर करू शकतो. ओके, हे काय आहेत एक डायनॅमिक टायपिंग. त्याच्यानंतर तिसरं जर आपण बघितलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सपोर्ट, म्हणजे जावास्क्रिप्ट ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला सपोर्ट करते. त्याच्यामधले जे काही दोन कन्सेप्ट्स आहेत, एक म्हणजे कुठला एनकॅप्सुलेशन्स आणि इनहेरिटन्स. हे दोन कन्सेप्ट्स आपले जे काही जावास्क्रिप्ट आहेत ते इम्प्लिमेंट करतात. जावास्क्रिप्ट हा ऑब्जेक्ट ओरिएंटेडचाच एक ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे जे काही कन्सेप्ट्स असतील त्यांना पण सपोर्ट करते. जसं की ऑब्जेक्ट क्रिएशन असेल, क्लास डिक्लेरेशन असेल, हे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शनल स्टाईल. आता फंक्शनल स्टाईल जर आपण म्हटलं तर फंक्शनल स्टाईल काय आहेत की दिस इम्प्लाइज दॅट जावास्क्रिप्ट यूज फंक्शनल अप्रोच. फंक्शनल अप्रोच आपल्याला माहिती आहेत. फंक्शन म्हणजे काय की फंक्शन इज नथिंग बट सेट ऑफ कोड्स विच डिफाईन फॉर परफॉर्मिंग अ पर्टिक्युलर टास्क. म्हणजे एका पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण सेट ऑफ स्टेटमेंट काय करतो की एका ठिकाणी पुट करतो आणि त्या सेट ऑफ स्टेटमेंटला पुट ज्या ठिकाणी केलेली आहेत, ज्याच्यामध्ये पुट केलेले आहेत त्याला आपण म्हणतो फंक्शन्स. ओके, तर आपण जावास्क्रिप्टमध्ये जे काही आपण कोड लिहिणार तर ते आपण फंक्शनल अप्रोच त्याला डिफाईन करू शकतो. म्हणजे एक फंक्शनल टाईप आपण त्याला स्टाईल त्याला देऊ शकतो. म्हणजेच तो फंक्शनला काय करतो की सपोर्ट करतो. नेक्स्ट जर आपण म्हटलं तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आता इथं जर हा कन्सेप्ट जर आपण पाहिलं प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट तर आपण जावामध्ये सुद्धा बघितलं की जावा ही एक प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. तसंच जावास्क्रिप्टसुद्धा कसं आहेत की एक प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की आपण जावास्क्रिप्टला एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मसाठी डिफाईन नाही करू शकत. प्लॅटफॉर्मचा अर्थ आपल्याला समजते. प्लॅटफॉर्म इज नथिंग बट ऑपरेटिंग सिस्टम. प्लॅटफॉर्मचा अर्थ काय होतो ऑपरेटिंग सिस्टम. मग ती लिनक्स असेल किंवा मग ते युनिक्स असतील किंवा मग आपण म्हणू की विंडोज असेल किंवा मग एनी अदर असतील किंवा अँड्रॉइड असेल किंवा मग ते ॲपल असेल, iOS ज्याला म्हणतो आपण. तर आपलं जे काही जावास्क्रिप्टमध्ये क्रिएट केलेला जो प्रोग्राम असेल तो कुठल्याही प्रकारच्या ब्राउझरला काय करतो की सपोर्ट करतात. म्हणजेच तो कुठल्याही प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर काय होऊ शकतो की रन होऊ शकतो. म्हणजे त्याला असं कुठल्याही प्रकारचं एक स्पेसिफिक प्लॅटफॉर्म नाही. म्हणजेच काय वन्स क्रिएट अ प्रोग्राम अँड रन एव्हरीवेअर. म्हणजे एकदा तुम्ही प्रोग्राम क्रिएट करा आणि त्याला तुम्ही कुठल्याही ब्राउझरवर काय करू शकतात की रन करू शकतात. देर इज नो नीड टू डिफाईन अ प्लॅटफॉर्म. म्हणजे त्याला प्लॅटफॉर्म डिफाईन करण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे. दॅट्स वाय JavaScript is a platform independent language. Okay. JavaScript is an portable, also portable. म्हणजे ती एक पोर्टेबल पण आहेत. पोर्टेबलचा अर्थ होतो की रन ऑन एनी स्मॉल कम्प्युटर्स. म्हणजे कुठल्याही स्मॉल कम्प्युटर्सवर किंवा लॅपटॉपवर किंवा आपण म्हणू की एखाद्या आपल्या मोबाईलवर सुद्धा आपण त्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट ही रन करू शकतो.
त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इंटरप्रिटेड लँग्वेज ही कशी आहेत, एक इंटरप्रिटेड लँग्वेज आहेत. आता इंटरप्रिटेड लँग्वेज म्हणजेच काय, की आपण पाहिलं आहेत की इंटरप्रिट करणं म्हणजेच काय करणं, की इंटरप्रिट करणं म्हणजेच कन्वर्ट करणं. तुमचं जे काही कोडेड जे काही तुम्ही लिहिलेली लँग्वेज असेल ती इंग्लिश लँग्वेज आहेत, किंवा आपण म्हणतो की स्क्रिप्टिंग लँग्वेज ही सिंटॅक्समध्ये असेल किंवा टॅगमध्ये असेल. तर सिंटॅक्स असेल किंवा टॅग असेल, त्या टॅगला कन्वर्ट करणं कशामध्ये, मशीन अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये, म्हणजेच त्याला आपण म्हणतो इंटरप्रिट करणं. जसं आपण कंपाईल अँड इंटरप्रिट पाहतो जावामध्ये, तर कंपाईल करणं म्हणजेच काय, सिंटॅक्टिकली चेक करणं की प्रोग्राम करेक्ट आहेत की नाही. तसंच जर करेक्ट असेल तर त्याला इंटरप्रिट करतो आपण, म्हणजेच कन्वर्ट इंटू द ॲक्च्युअल एक्झिक्युटेबल फॉर्म. कशामध्ये, एक्झिक्युटेबल फॉर्ममध्ये. तसंच आपली जी काही जावा स्क्रिप्ट आहेत ही सुद्धा एक काय आहेत, इंटरप्रिटेड लँग्वेज आहेत. इंटरप्रिटेड मीन्स वॉट एवर वी हॅव टू राईट inside the program, or whatever instructions we put it inside the program, that instruction will convert into the machine understandable form. That means we interpret that code into the machine understandable form or a executable form. म्हणजे त्याला आपण म्हणतो की इंटरप्रिटेड लँग्वेज. ओके. देन क्लायंट साइड व्हॅलिडेशन्स. नेक्स्ट इज द क्लायंट साइड validations. Client side validation is nothing but we check the authentication, we check the not authentication, validation is nothing but we check the proper matchable inputs for the given text field. म्हणजेच इथं जे काही आपण व्हॅलिडेशन जे पाहतो, तर जावा स्क्रिप्टमध्ये क्लायंट साईडलाच स्ट्रिक्टली व्हॅलिडेशन केल्या जातात जी आपण इनपुट्स प्रोव्हाइड करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादी वेबसाईट ओपन केली, जसं की आपण जीमेल म्हणतो, जीमेलमध्ये आपण आपला जो काही मेल आय डी आहे तो मेल आय डी आणि पासवर्ड पुट करतो. मेल आय डी आणि पासवर्ड जर चुकीचा असेल तर आपल्याला रिटर्न मेसेज मिळतात की पासवर्ड रॉंग आहेत, किंवा मग तुमचा जो काही ईमेल आय डी आहे ते चुकीचं आहे. पण हे ऑथेंटिकेशनचा पार्ट झाला, याला व्हॅलिडेशन आपण म्हणत नाही. व्हॅलिडेशन कशाला म्हणायचं, की तुम्ही जो काही इनपुट देत आहेत, समजा फॉर एक्झाम्पल एखादी टेक्स्ट फील्ड ही इंटिजरसाठी आहेत आणि तुम्ही तिथं स्ट्रिंग पुट करतायत, तर त्यावेळेस तो त्याला व्हॅलिडेट करणं की प्लीज पुट अ प्रॉपर व्हॅल्यू. म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर व्हॅल्यू काय करा की पुट करा. जर ती इंटिजर असेल, तो टेक्स्ट फील्ड जर इंटिजरच घेत असेल तर तिथं फक्त इंटिजरच पुट करा. तो टेक्स्ट फील्ड जर तो स्ट्रिंग घेत असेल तर तिथं फक्त स्ट्रिंग पुट करा. हे जे काही तुमचं व्हॅलिडेशन असेल तर हे क्लायंट साईडलाच व्हॅलिडेट होतं. कशामध्ये, जावा स्क्रिप्टमध्ये. ओके. लास्ट जर आपण बघितलं, मोर कंट्रोल इन द ब्राउझर्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल्स त्या ठिकाणी मिळतात. जावा स्क्रिप्ट बिंग अ क्लायंट साइड लँग्वेज प्रोव्हाइड मेनी फीचर्स दॅट हेल्प डेव्हलप टू डिवाइड प्रोसेसिंग बिटवीन द ब्राउझर अँड सर्व्हर. दॅट मीन्स ही प्रोव्हाइड अ मेजर कंट्रोल्स ऑन द ब्राउझर्स, म्हणजे ब्राउझरवर मॅक्झिमम कंट्रोल्स आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. हे फीचर्स आहेत आपल्या कशाचे, जावा स्क्रिप्टचे. ओके. तर इथपर्यंत आपल्याला समजेल. जर नाही समजलं तर परत आपण किंवा तुम्ही मला ग्रुपवर इन्फॉर्म करू शकतात की हे कन्सेप्ट मला समजलं नाहीत. ठीक आहे. याच्यानंतर आपण छोटे छोटे व्हिडिओज बनवणार आहोत. याच्यानंतरचा टॉपिक जो आपण कवर करणार आहोत तो टॉपिक असेल व्हेरिएबल डिक्लरेशन्स आणि ऑपरेटर अँड एक्सप्रेशन्सचा. ओके. तर इथं स्टॉप करतो आपण. थँक्यू.